नमस्कार, मी सचिन गावाने आपलं स्वागत करतो। न्यूज टॉप 9 या बुलेटिन मध्ये सध्या महाराष्ट्रभरामध्ये अनेक ठिकाणी पाऊस सुरू झालेला आहे। पावसाचं धुमशान सध्या राज्यामध्ये पाहायला मिळते। त्या संदर्भातल्या टॉप 9 बातम्या। मुंबईमध्ये मुसळधार पावसाचा मुंबईच्या वेगावर ब्रेक, अंधेरी सबवे पाण्याखाली, यासह लोकलची वाहतूकही मंदावली, तर कमी दृश्यमानतेमुळे पावसाचा वाहतूक व्यवस्थेलाही फटका। रायगडमध्ये मुसळधार पावसाचा कहर, नद्यांच्या पाणी पातळीत झपाट्यानं वाढ, मानगावची काळ नदी, कळंबी आणि सावित्री नद्यांच्या पाणी पातळीत वाढ, सलग पावसामुळे नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा, प्रशासन अलर्ट मोडवर। सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये मुसळधार पावसामुळे कणकवलीतील जानवली आणि वागदे नदीच्या पाणी पातळीत वाढ, नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा। रत्नागिरीतील दमदार पावसामुळे जिल्ह्यातील धरणांच्या पाणीसाठ्यात वाढ, शहराला पाणी पुरवठा करणारं धरण शीळ धरण ओव्हरफ्लो, दापोलीतील सुकोंडी, पंचनदी आणि ही धरणं देखील 100% भरली, तर रत्नागिरी जिल्ह्याला पावसाचा पुढील 3 तासांसाठी रेड अलर्ट। पालघर जिल्ह्यातील शाळांना उद्या सुट्टी जाहीर, पालघर जिल्ह्याला उद्याही रेड अलर्ट जारी, त्यामुळे प्रशासनाकडून नागरिकांना सतर्क राहण्याच्या सूचना। मुसळधार पावसामुळे डोंबिवलीतील कटाई बदलापूर रस्त्यावर वाहतुकीला ब्रेक, रस्ता जलमय, नेवाळी नाका परिसरातही पाणीच पाणी, पाण्याचा निचरा करण्यासाठी प्रशासनावर डिवायडर तोडण्याची। कल्याणमध्ये मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत, उमरडेतील माध्यमिक शाळेमध्ये गुडघाभर पाणी साचलं, 2 तास झालेल्या पावसात शाळा जलमय। नेरूळमध्ये एलपी बीकानेर समोर शॉर्ट सर्किट, 2 कॉलेजच्या विद्यार्थिनी विद्युत प्रवाहाच्या संपर्कात, दोघींवर रुग्णालयात उपचार सुरू। नवी मुंबईमध्ये यंदा अनेक सखल भागात जलमय, मुसळधार पावसामुळे सानपाडा सबवे पाण्याखाली, 4 चाकीसह टँकर अर्धा बुडाला, तर रबाळे रेल्वे स्थानक परिसरात गटाराचं पाणी रस्त्यावर, शिरवणे फाटा रस्त्याला तलावाचं स्वरूप, महापालिकेच्या नाले सफाईची पोलखोल। तर सध्या पावसानं दानादान उडवून दिलेली आहे, त्या संदर्भातल्या टॉप 9 बातम्या पाहूया। पुण्यातील शिलाईवड चौकामध्ये झाड कोसळलं, रस्ता ओलांडताना एक मुलगी थोडक्यात बचावली, अग्निशमक दलाचं जवान घटनास्थळी दाखल। उल्हासनगरच्या बाबासाईनगर मधील घरामध्ये पाणी शिरलं, बाबासाईनगर मधील 50 ते 60 घरं पाण्याखाली, दिवसभर पडलेल्या मुसळधार पावसामुळे घरामध्ये पाणी शिरलं। कल्याण पूर्वेतील अडवली ढोकळी परिसरातील साई विहार संकुलाच्या तळमजल्यावरती गुडघाभर पाणी साचलं, नाली सफाई न झाल्यानं गटाराचं पाणी सोसायटीत 10 फ्लॅटमध्ये शिरलं असून फर्निचर आणि घरगुती वस्तूचे मोठं नुकसान। पावसाचा जोर कायम राहिला तर रात्रभरात कमरेपर्यंत पाणी साचण्याची भीती। पालघरच्या ग्रामीण भागात घराचं मोठं नुकसान, धुकटणमधील काकरी पाड्यामध्ये घराच्या भिंती कोसळल्या, मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत। मुंबई गोवा महामार्गावर वेरूळ घाटामध्ये दरड कोसळली, सुदैवानं जीवितहानी नाही, महामार्गावर सध्या एकेरी वाहतूक सुरू, दरड हटवण्याचं काम युद्धपातळीवर। वसईच्या नाल्यातील पुराच्या पाण्यात 2 कार गेल्या वाहून, सुदैवानं चालकाला जीव वाचलेला आहे, राजीवली वाघराळ पाडा परिसरातील घटना। तर बुलढाणा तालुक्यातील धाड परिसरात जोरदार पाऊस, शेतात मोठ्या प्रमाणात पाणी साचल्यानं शेतकऱ्यांसमोर दुबार पेरणीचं संकट, नदी नाल्यांनाही पूर। चिपळूणच्या परशुराम घाटातील गॅबियन वॉलला धोका निर्माण, पावसामुळे गॅबियन वॉलच्या फाउंडेशनची माती वाहून गेली, पाया कमकुवत झाल्यानं गॅबियन वॉल कोसळण्याचा धोका। बोरिवली रेल्वे स्थानकामध्ये माकडामुळे लोकल काही वेळ मंदावली, व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल, प्रवाशांना मनस्ताप, सध्या माकड निघून गेला असून लोकल सेवा पूर्ववत सुरू।